नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे क्रिश विजयाला म्हणत असतो की मनोजची शेवटची इच्छा आहे की त्याला तुमच्या हातची खिचडी खायची आहे. तेव्हा तुम्ही त्याची शेवटची इच्छा ही पूर्ण कराल का? तेव्हा विजया म्हणते, काय हे काय बोलतोयस तू? तेव्हा क्रिश म्हणत असतो की हो, आणि त्यासाठी वरिष्ठांची जी काही परवानगी हवी आहे ती घेण्यात आली आहे. फक्त आता तुम्ही येणार की नाही तेवढं सांगा. तुम्ही त्याची शेवटची इच्छा पूर्ण कराल ना मॅम? तेव्हा इथे विजया म्हणत असते, हो ठीक आहे, मी त्याच्यासाठी उद्या खिचडी घेऊन येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, विजया म्हणत असते, मनोज तू का मला इतकं मोठं पाप करायला लावतोयस? पण काही हरकत नाही, तुझी ही शेवटची इच्छा मी नक्की पूर्ण करेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अबोली शांतपणे डोळे मिटून बसलेले असते. तेवढ्यातच तिथे अंकुश येतो आणि म्हणतो, अबोली 1 मिनिट इकडे ये बरं. तेव्हा अबोली म्हणते, का सर, का बोलवताय तुम्ही आता? तेव्हा अंकुश म्हणतो, ये ना, 1 मिनिट इथे ये आणि उभी राहा आणि डोळे बंद कर. अबोली म्हणते, सर का का डोळे बंद करू? तेव्हा अंकुश म्हणतो, कर ना डोळे बंद. तेव्हा अबोली डोळे बंद करते. तर इथे अंकुशने तिच्यासाठी ते साबणाचे फुगे जे तयार होतात ते आणलेले असतात. तेव्हा तो इथे अबोलीला डोळे मिटायला सांगतो आणि साबणाचे फुगे आता आजूबाजूला फुंकून तो इथे उडवत असतो. तेव्हा अबोली ते फोडण्याचा प्रयत्न करत असते आणि साबणाचे फुगे फोडून तिला फार आनंद झालेला असतो. तेव्हा तिचा पाय इथे घसरतो आणि ती पडणार. तेवढ्यातच अंकुश तिला सावरतो. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली ठीक आहेस ना तू? तेव्हा अबोली म्हणते, हो सर, तुम्ही असताना मला काही होणार आहे का? तेव्हा अंकुश म्हणतो, कधीच नाही, मी आहे ना तुला सावरायला. तेव्हा तो म्हणतो, खुश आहेस ना तू? अबोली म्हणते, खूप. त्यानंतर विजया पोलीस स्टेशनला मनोजसाठी खिचडी घेऊन आलेली असते. तेव्हा इथे विजया म्हणत असते, क्रिश, मी आली आहे मनोजसाठी खिचडी घेऊन. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की तुम्हाला इथे रजिस्टरवरती साईन करायचे आहे. तेव्हा इथे विजया साईन करते आणि विचारते, अंकुश नाही आहे का? तेव्हा क्रिश म्हणतो, नाही, अंकुश सर नाही आहेत, ते बाहेर गेलेत. तेव्हा विजया म्हणते, बरं झालं, आता एवढं मोठं काम करायचं आहे, त्यासाठी अंकुश इथे नाही आहे, ते बरं झालं, माझं काम तरी सोपं होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, विजया साईन करून लगेचच मनोजकडे जात असते. तेवढ्या तिथे अंकुश येतो आणि म्हणतो, 1 मिनिट, कुठे जातेस विजया? तेव्हा ती म्हणते, मी मनोजसाठी खिचडी घेऊन आली आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो, ती खिचडी आणली आहेस ना, ती आधी टेस्ट करून सांग. तेव्हा विजया म्हणते, काय, मी अजिबात माझी उष्टी खिचडी त्याला खायला देणार नाही आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, जोपर्यंत तू खिचडी टेस्ट करत नाही तोपर्यंत तुला मी आतमध्ये पाठवणार नाही आहे. तेव्हा विजया म्हणते, हे काय करतोयस तू अंकुश? तुला माहिती नाही आहे का, कुठल्याही कैद्याची शेवटची इच्छा ही पूर्ण करावीच लागते. आणि आता वरिष्ठांकडून सुद्धा इथे परवानगी मिळाली आहे, त्यामुळे तू मला अडवू शकत नाही. त्या कैद्याची शेवटची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे. तू एवढा मोठा पोलीस अधिकारी आहेस ना, तुला माहिती नाही आहे का कायदा? तेव्हा अंकुश म्हणतो, कायदा मला शिकू नकोस, कायदा मला माहिती आहे, म्हणूनच मी तुला सांगतोय, खिचडी टेस्ट कर आणि मगच आतमध्ये जा. तेव्हा विजया म्हणत असते, मी खिचडी टेस्ट करणार नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, मग तुला मी आतमध्ये जाऊ देणार नाही. आता बघ तुला काय करायचं आहे ते. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, क्रिश, ते डबे चेक कर. तेव्हा क्रिश ते डबे आता खोलून बघत असतो. तेव्हा त्याच्यामध्ये खिचडीच असते. क्रिश म्हणतो की सर, याच्यामध्ये खिचडी आहे. तेव्हा अंकुश तो डबा घेतो, एक चम्मच घेतो आणि विजयाला म्हणतो, हे घे, यातली खिचडी खा. तेव्हा इथे विजया नाहीच म्हणत असते. तेव्हा अंकुश एक चम्मच घेऊन स्वतः त्यातला एक घास आता खाणार असतो. पण त्याच्या मनामध्ये विचार येतो की आपण पहिला घास न खाता इथे विजयालाच तो घास खाण्यासाठी सांगावा असं अंकुशला वाटतं. तेव्हा अंकुश इथे स्वतः तो खिचडीचा घास न खाता तोच चम्मच विजयाकडे फिरवतो आणि म्हणतो, घे, तू आता खिचडी टेस्ट कर. तेव्हा विजया त्याच्या हातातून चम्मच घेते आणि तो घास ती खाऊन टाकते. तेव्हा इथे अंकुशला अशी भीती असते की कदाचित कदाचित विजयाने या खिचडीमध्ये काहीतरी मिक्स केलं असेल आणि म्हणून तो विजयाला तो घास टेस्ट करायला लावतो. तेव्हा इथे विजयासुद्धा तो खिचडीचा घास लगेच खाते आणि म्हणते, ठीक आहे, खुश, समाधान आहेस आता, जाऊ का मी? तेव्हा अंकुश दुसरा चम्मच घेतो आणि स्वतःसुद्धा ती खिचडी खातो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अंकुशने ती खिचडी टेस्ट केल्यानंतर तो इथे विजयाला आता जाण्याची परवानगी देतो. तेव्हा इथे क्रिशने डबे वगैरे लावून आता टिफिन बॉक्स पूर्णपणे विजयाच्या हातामध्ये दिलेला असतो आणि विजय आता ती खिचडी घेऊन जाणार. तेवढ्यातच अंकुश म्हणतो, 1 मिनिट विजया, कारण अंकुशचा विजयावरती काडी मात्र विश्वास नसतो.
तेव्हा विजया म्हणते आता काय झालं? तेव्हा अंकुश म्हणतो तुझ्या हातामध्ये जी पर्स आहे ना ती बाजूलाच ठेव, इथेच ठेव आणि मग आतमध्ये जा. तेव्हा विजया ती खांद्याची पर्ससुद्धा तिथे टेबलवरती काढून ठेवते आणि मग ती आतमध्ये जाते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अंकुश म्हणत असतो, "एक मिनिट विजया, पाटील मॅडम, सावंत मॅडम तुम्ही जा. विजयाला घेऊन आता आतमध्ये जा आणि पूर्णपणे चेक करा. त्यांच्याकडे काहीच नाही आहे ना, याची खात्री करून घ्या." तेव्हा इथे आता सावंत मॅडम म्हणतात की ठीक आहे साहेब, चला माझ्याबरोबर. आणि विजयाला ती आता चेक करून घेऊन येते आणि म्हणते की साहेब चेक केलं आहे मी, त्यांच्याकडे काही नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अंकुश म्हणतो बरं ठीक आहे, आता तू जाऊ शकतेस. आणि अंकुश म्हणतो क्रिश जा तू त्यांना घेऊन. तेव्हा इथे क्रिश आता विजयाबरोबर गेलेला असतो. तो इथे आता टाळ्या वगैरे खोलतो आणि सांगत असतो की तुमच्याकडे अर्धा तास आहे. तुम्ही अर्धा तासांमध्ये खिचडी वगैरे खाऊन घ्या, बोलून घ्या. अर्ध्या तासानंतर तुम्हाला बाहेर यावं लागेल. तेव्हा इथे क्रिश आता दरवाजा वगैरे लॉक करून बाहेर निघून जातो. तेव्हा इथे आता विजया त्याच्यासाठी खिचडी घेऊन आलेली असते. तेव्हा इथे तिला मनोज विचारत असतो, विजया मी तुला जे काम दिलं होतं ते तू केलंस का? माझ्यासाठी खिचडी घेऊन आलीस आणि त्याच्यामध्ये विष टाकलंस का? तेव्हा विजया म्हणते, हे बघ मनोज, मी तुला इथे मारायला आलेली नाही आहे. मी खिचडीमध्ये विष नाही टाकले. तेव्हा इथे मनोज म्हणतो का? पण मी तुला चिठ्ठीमधून माझी शेवटची इच्छा सांगितली होती ना, मग तरीसुद्धा तू का नाही त्याच्यामध्ये विष टाकलंस? सांग बरं. मला मरायचं आहे विजया. मला या पोलीस स्टेशनमध्ये किंवा फाशीची शिक्षा घेऊन मरायचं नाही आहे. हे बघ, तू मला जर मारलं असतंस ना तर मी वरती जाऊन आपल्या मुलाला भेटलो असतो. तिथे जाऊन मी त्याची व्यवस्थित काळजी घेतली असती आणि इथे राहून तू आपला बदला पूर्ण केला असतास. पण तू इथे का बरं या खिचडीमध्ये विष नाही टाकलंस? तेव्हा विजया म्हणते कारण मी तुला मारू शकत नाही आहे आणि हे बघ मी तुला इथून लवकरात लवकर बाहेरसुद्धा काढेन. फासावरतीसुद्धा जाऊ देणार नाही. तेव्हा इथे मनोज म्हणतो कसं? पण हे तू कसं करणार आहेस? हे बघ विजया मला माहिती आहे. आता आपण या सगळ्यातून बाहेर नाही पडू शकत. माझा खरा चेहरा सगळ्यांना समजला आहे. मीच त्या मुलींना मारले ही साक्ष मी स्वतः दिले. मग आता मी सुटू शकत नाही. म्हणून तुला म्हणतोय की तू मला इथे विष दे आणि मारून टाक. म्हणजे मी एकदा का मेलो, मी वरती जाऊन आपल्या मुलाची काळजी घेईन, त्याला व्यवस्थित सांभाळेन आणि मग तू इथे राहून त्या अंकुश अबोलीला धडा शिकव. आपला बदला पूर्ण कर. तेव्हा इथे विजया म्हणत असते, ठीक आहे मनोज, तू जसं म्हणतोयस तसंच मी करेन. ही घे, ही गोळी खा. ही गोळी खाल्लीस ना की तुला इथे झटका येईल आणि मग तुझं जर इथे पोस्टमॉर्टम झाला, ब्लड सॅम्पल घेतलं चेकिंगला, तरीसुद्धा तू ही गोळी खाल्ली होतीस, कुठलं विष घेतलं होतंस हे कुणालाही कळणार नाही, ते रक्तात सापडणार नाही. तेव्हा इथे आता मनोजला फारच आनंद होतो. मनोज म्हणतो ठीक आहे, बरं झालं तू ही गोळी माझ्यासाठी घेऊन आलीस आणि विजया रडू नकोस. रडायची गरज नाही आहे तुला. मी सांगतोय ना तुला, वरती जाऊन मी आपल्या मुलाची काळजी घेईन. मी सुद्धा आनंदात राहीन. पण तू इथे आपलं काम पूर्ण कर. अंकुश अबोलीला सोडू नकोस. त्यांना बरोबर धडा शिकव. तेव्हा इथे आता विजया म्हणत असते, मनोज प्लीज एकदा पुन्हा विचार कर ना. तेव्हा मनोज म्हणतो आता विचार करायची वेळ निघून गेली आहे विजया. आता तुला आपला फक्त बदला लक्षात ठेवायचा आहे. तुला आपला बदला पूर्ण करायचा आहे. तेव्हा इथे विजया म्हणते, हो मनोज, मी त्या अंकुश अबोलीला सोडणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण त्यांना मी इथे खूप मोठी शिक्षा देणार. तेव्हा आता मनोज ती गोळी खातो. मनोजने गोळी खाल्ल्यानंतर त्याला लगेचच इथे हृदयविकाराचा झटका येतो. तेव्हा विजया म्हणत असते, काय झालं मनोज? मनोज? तेव्हा इथे मनोज आता जमिनीवरती कोसळतो. जमिनीवरती कोसळतो कारण त्याला खूप मोठा झटका आलेला असतो. हे संपूर्ण कारस्थान असतं ते म्हणजे इथे विजयाचं. विजयानेच हे सगळं मुद्दामून घडवून आणलेलं असतं. तेव्हा इथे विजया म्हणते, मनोज. मनोज ती जोरजोरात ओरडते आणि तेवढ्यातच ती क्रिशला आवाज देते आणि बोलावून घेते. तेव्हा क्रिश आणि अंकुश दोघेही धावत पळत आलेले असतात. तेव्हा अंकुश म्हणतो, काय झालं मनोजला? काय दिलंस तू खायला त्याला? काय केलंस तू? तेव्हा विजया म्हणते, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे अंकुश आता मनोजला आवाज देत असतो आणि म्हणत असतो, मनोज डोळे उघड, मनोज डोळे उघड. तेव्हा इथे मनोज काही डोळे उघडायला तयार नसतो. तेव्हा इथे आता मनोज हा गेलेला असतो. इथे डॉक्टरांना सुद्धा बोलवायला सांगितलेलं असतं. क्रिश डॉक्टरांना बोलाव. तेव्हा क्रिश इथे डॉक्टरांना फोन करून येतो. तेव्हा इथे त्याच्या छातीमध्ये आता त्याला दाबण्याचं काम इथे अंकुश करत असतो, जेणेकरून त्याचा जीव वाचावा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अंकुश त्याच्या नाकाजवळ आपलं बोट नेतो आणि श्वास चालू आहे का ते चेक करत असतो. पण इथे आता अंकुश चेक करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं
की मनोज मेलेला आहे, मनोजचा जीव गेला आहे. तेव्हा क्रिश म्हणतो, "काय झालं सर?" तेव्हा इथे अंकुश म्हणतो की ही इज नो मोर. असं म्हणाल्यानंतर इथे क्रिशला आणि विजयाला खूप मोठा धक्का बसतो. हे कारस्थान विजयाचं असतं, पण एका मिनिटामध्ये इथे आता मनोजचा जीव जाईल हे आता विजयाला माहिती नसतं. विजया पूर्णपणे घाबरलेली असते. तेव्हा अंकुश म्हणतो, "का केलंस तू विजय असं? का स्वतःच्याच नवऱ्याला मारलंस तू? आम्हाला माहिती आहे हे सगळं तू जाणीवपूर्वक केलंस ना? मुद्दामून केलंस ना तू हे?" विजया म्हणते, "नाही अंकुश, मी खरं सांगते मी काही केलेलं नाही आहे." तेव्हा अंकुश म्हणतो, "खोटं बोलू नकोस विजया, हे कारस्थान तुझंच आहे. तूच हे सगळं जाणीवपूर्वक केलेस." तेव्हा इथे विजया स्वतःचा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अंकुश म्हणतो, "या वेळेला तुला सोडणार नाहीये मी विजया. क्रिश, हिला आत्ताच्या आता अरेस्ट कर." तेव्हा क्रिशला सुद्धा सत्य काय आहे ते कळलेलं असतं. मनोज चांगला इथे बसलेला असतो, पण जेव्हा विजय येते तेव्हा एका मिनिटामध्ये कसा काय इथे आता मनोजचा जीव जातो असं इकडे आता क्रिश आणि अंकुश या दोघांना सुद्धा वाटत असतं. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, "चला मॅडम, चला." तेव्हा इथे आता सावंतबाईंना बोलावून लगेचच तिला अरेस्ट केलं जातं. त्यानंतर इथे अंकुश म्हणत असतो की विजयाने हे सगळं का केलं असेल? मला माहिती आहे हे सगळं विजयाचं कारस्थान आहे, पण तिने स्वतःच्या नवऱ्यालाच का बरं मारलं असेल? असा प्रश्न आता अंकुशला पडतो. नक्की विजयाच्या मनात चाललंय तरी काय? त्यानंतर इथे अंकुशने घडलेला प्रकार अबोलीला सांगितलेला असतो. तेव्हा अबोली अंकुशबरोबर बोलत असताना इथे मनवा लपून-छपून त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा अबोली म्हणत असते, "सर पण का? ते विजयाने स्वतःच्याच नवऱ्याला का मारलं सर? हे सगळं करून तिला काय मिळालं?" तेव्हा इथे अबोली म्हणते, "बरं, बरं, ठीक आहे सर. मी तुमच्याशी नंतर बोलते. आता तुम्ही तुमचं काम करा. मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही." आणि ती फोन ठेवून देते. तेव्हा रमा त्या ठिकाणी आलेली असते आणि रमा म्हणते, "काय गं अबोली, काय झालं?" तेव्हा अबोली म्हणत असते, "आई, अहो ती विजया बघा ना, ती पोलीस स्टेशनमध्ये तिच्या नवऱ्यासाठी, मनोजसाठी खिचडी घेऊन गेली होती त्याची शेवटची इच्छा पूर्ण करायला. पण तिने त्याला विष दिलं. तिने स्वतःच्याच नवऱ्याला मारून टाकलं आई." तेव्हा रमा म्हणत असते, "अरे बापरे! पण तिने असं का केलं असेल गं?" तेव्हा अबोली म्हणते, "तेच तर आई, मला काहीच कळत नाहीये. हे सगळं तिने मुद्दामून केले आई. त्याला फासावरती जायचं नव्हतं. तो म्हणत होता की मला फासावरती जायचं नाहीये, म्हणूनच कदाचित तिने आपल्या नवऱ्याला विष देऊन मारलं असेल." आता विजया खूप चिडली आई. साहिलचा आणि तिच्या नवऱ्याचा बदला ती माझ्याकडून आणि अंकुश सरांकडून नक्कीच घेणार. आता मला सावध राहायला हवं. मला इथे सावधगिरी बाळगायला हवी आई. ती आता खूप चिडली. ती मला आणि अंकुश सरांना सुद्धा नक्की त्रास देणार. तेव्हा इथे मनवा आता बोलणं ऐकते. तिला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो की विजयाने स्वतःच्याच नवऱ्याला मारलं. त्यानंतर इथे अबोली म्हणते की आता विजयापासून मला आणि अंकुश सरांना सावध राहायचं आहे. ती आता आमच्यावरती राग जरूर काढणार. आम्हाला त्रास देण्यासाठी तिने नक्कीच काहीतरी षडयंत्र रचलं असेल, असं अबोली विचार करते. तेव्हा इथे आता मनवा चोरून बोलणं ऐकत असताना तिथून जात असताना इथे चेअरचा आवाज येतो. तेव्हा विजया हिच्याबद्दल माहिती ऐकल्यामुळे मनवा लगेचच तिथून पळ काढते आणि बाजूला जाऊन उभी राहते. तेव्हा मनवा म्हणत असते की विजया मॅडम यांनी असं का केलं असेल? त्यांनी स्वतःच्याच नवऱ्याला का बरं मारलं असेल? आणि एवढी मोठी गोष्ट विजया मॅडम यांनी माझ्यापासून का लपवली आहे? तेवढ्यातच विजयाचा फोन येतो. तेव्हा मनवा फोन उचलते आणि म्हणते की विजया मॅडम, तुम्ही असं का केलंत? तुम्ही स्वतःच्याच नवऱ्याला का मारलंत? असं का केलंत तुम्ही? एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीत. तेव्हा इथे विजया म्हणत असते की मनवा, "एक मिनिट ऐक. तू पोलीस स्टेशनला लवकरात लवकर मला भेटायला ये. आता मला जास्त काही बोलता येणार नाही आहे. तू लवकर मला भेटायला ये सांगते." तेव्हा इथे आता विजयाने मनवाला भेटायला बोलावलेलं असतं, कारण आता विजयाला या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडायचं आहे आणि तिला एका वकिलाची गरज आहे. तेव्हा इथे विजया म्हणत असते की लवकरात लवकर पोलीस स्टेशनला ये. तेव्हा मनवा म्हणते, "विजया मॅडम यांनी मला आता पोलीस स्टेशनला का बोलावलं असेल?" तेव्हा अंकुश सावंत मॅडमना म्हणतो की "एक काम करा सावंत मॅडम, आता विजया मॅडम यांना इथे कस्टडीमध्ये टाका आणि त्यांचा मोबाईल आणि त्यांची बॅग जप्त करा." तेव्हा इथे सावंत मॅडम म्हणतात, "ठीक आहे." तेव्हा इथे विजयाची बॅग, मोबाईल आता विजयाने त्यांच्याकडे दिलेला असतो आणि त्यानंतर विजयाला इथे कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की "क्रिश, इथे आता विजयाने हे सगळं जाणीवपूर्वक केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याचा पोस्टमॉर्टम तरी झालाच पाहिजे, असं मला वाटतं." तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की "हो सर, लवकरात लवकर बॉडी ही पोस्टमॉर्टमसाठी गेली पाहिजे आणि विजयावरती बारीक लक्ष ठेवा. ती काहीही करू शकते." तेव्हा इथे मनवा येते आणि म्हणत असते की "मला विजय राजाध्यक्ष यांना भेटायचं आहे." तेव्हा अंकुश म्हणतो, "का भेटायचं आहे तुला?"
तेव्हा इथे मनवा म्हणत असते की एक वकील म्हणून मी त्यांना भेटायला आले आणि माझं जे काही काम आहे मी त्यांच्याजवळच बोलेन. तुम्ही मला त्यांना भेटवण्यापासून अजिबात अडवू शकत नाही. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो, मनवा तुला माहिती नाही आहे का? अगं त्या विजयाने स्वतःच्या नवऱ्याला मारले. तेव्हा इथे मनवा म्हणते, हे बघा हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे. हे कोर्टात सिद्ध होईल. त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच काही ते निष्कर्ष काढू नका आणि इथे तुम्ही मला थांबवू नका. तुम्ही मला अडवू शकत नाही. मला जाऊन माझ्या आशिलाला भेटायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मनवा आलेले असते. अंकुश म्हणतो, जा क्रिश, मनवा मॅडम यांना आता विजयाला भेटू दे. तेव्हा इथे अबोली आता घरी असते. अबोलीला याबद्दल काही माहिती नसतं. तेव्हा विजया इथे पोलीस स्टेशनमध्ये असते. मनवा तिला भेटायला येते. तेव्हा क्रिश तिथेच उभा असतो. मनवा म्हणत असते, क्रिश प्लीज तू इथून बाहेर जा ना. मला विजया मॅडम बरोबर एकांतात बोलायचं आहे. तेव्हा क्रिश म्हणतो, मनवा अगं प्लीज तू ऐक माझं, असं करू नकोस. तेव्हा इथे मनवा म्हणते, क्रिश प्लीज जा ना बाहेर. मला आता विजया मॅडम यांच्याशी एकट्यात बोलायचं आहे. तेव्हा मनवा येते आणि म्हणत असते, विजया मॅडम तुम्ही का असं केलं तो? तुम्ही तुमच्याच नवऱ्याला का बरं मारलं असेल? म्हणजे तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवली? अहो मला तरी तुम्ही अंधारामध्ये का ठेवताय? का नाही मला सांगितलं की तो तुमचा नवरा होता? मी तुमच्याबरोबर काम करते, मग तुम्ही सगळ्या गोष्टी मला क्लिअर करायला हव्यात ना. तेव्हा विजया म्हणत असते, हे बघ मनवा, माझा नवरा कोण होता त्याच्याशी तुझं देणं घेणं नाही आहे. मनोज माझा नवरा होता की नाही, त्याला मी मारलं का मारलं हे प्रश्न तू मला विचारू नकोस. तुला मोठं वकील व्हायचं आहे की नाही, हे जे मी काही केलं ना ते मी माझ्या नवऱ्यासाठी आणि साहिलसाठी केलं. जरी पण माझा नवरा गुन्हेगार होता पण माझा साहिल निर्दोष होता, ही एक गोष्ट तू लक्षात ठेव. आणि हे बघ, मनोजने जे काही केलं त्याचा विचार तू करू नकोस, त्याचा विचार मी करेन. पण आता तुला जर मोठं वकील व्हायचं असेल, तुला जर त्या अंकुश अबोलीला इथे धडा शिकवायचा असेल, त्या अबोलीला मात द्यायची असेल, तर माझी केस घे. ही केस घे आणि मला या सगळ्यातून बाहेर काढ. तुला जिंकावंच लागेल मनवा, कारण तुला अबोलीला हरवायचं आहे. असं इकडे विजया अबोलीच्या विरोधामध्ये मनवाला भडकवते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अबोली आहे त्याने म्हणत असते, मनवा हे सगळं काय आहे? तू आता विजयाची केस घेतेस? तेव्हा इथे मनवा म्हणते, हो मी विजया मॅडम यांना निर्दोष सिद्ध करणार आहे. तेव्हा अबोली म्हणते, मनवा अगं त्या विजयाने स्वतःच्या नवऱ्याला मारलंय आणि तरीसुद्धा तू तिची केस घेतेस. तेव्हा मनवा म्हणते की विजया मॅडम ह्या दोषी आहेत की निर्दोष हे कोर्ट ठरवेल आणि मला जे काही बोलायचं आहे ते मी कोर्टामध्ये बोलेन. त्यांना मी निर्दोष सिद्ध करेन. मी तसे पुरावे सादर करेन. तेव्हा अबोली म्हणते, अच्छा काय पुरावे सादर करणार आहेस तू? तेव्हा इथे आता मनवा म्हणते, जे काही पुरावे सादर करायचे आहेत कोर्टात करेन ना, मी इथे तुला का सांगू? तेव्हा मनवा म्हणते, अबोली वहिनी तू कितीही मला बोल विजयाची केस सोडायला, पण मी अजिबात सोडणार नाही. विजयाला या प्रकरणातून मी बाहेर काढणारच. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अंकुश म्हणत असतो, अबोली तू तुझ्या केसकडे लक्ष दे आणि काही झालं ना तरीसुद्धा विजयाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. तिला शिक्षा झालीच पाहिजे, अशी केस तुला लढायची आहे. तेव्हा अबोली म्हणते, हो सर, पण मला त्या मनवाचं टेन्शन आलं आहे. तिने तिची केस घेतली आहे सर. तेव्हा अंकुश म्हणतो, मनवाचा विचार करायची ही वेळ नाही आहे. तुला आता स्वतःच्या केसवरती फोकस करून त्या विजयाला शिक्षा मिळवून द्यायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अबोली म्हणते, हो सर ठीक आहे. तेव्हा इथे जज साहेब आल्यानंतर ओपनिंग स्टेटमेंट आता अबोलीला द्यायला सांगतात. अबोली म्हणत असते की ही केस खूपच जास्त साधी सोपी आहे. विजयानेच तिच्या नवऱ्याचा खून केला आहे, कारण इथे मनोजला फाशीची शिक्षा सुनावली होती आणि त्याला फाशीची शिक्षा नको होती. तेव्हा त्याने आपल्या बायकोला म्हणजे विजया राजाध्यक्ष यांना शेवटची इच्छा सांगितली होती की त्यांच्या हातची मनोजला खिचडी खायची आणि त्याच्यामधूनच इथे आता विजया मॅडम यांनी स्वतःच्या नवऱ्याला मारले. तेव्हा इथे आता मनवा उभी राहते आणि म्हणते की हे सगळं खोटं आहे, अजून हे सिद्ध झालेलं नाही आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की एक मिनिट थांबा, माझ्याकडे पुरावा आहे आणि मी तो देणारच आहे. तेव्हा अबोली म्हणते की ज्या वेळेला मी आणि सानिका आम्ही दोघेजणं भेटायला गेलो होतो तेव्हाच मनोज म्हणाला होता की तो मरणार नाही आहे, त्याला फाशी नको आहे, तो इथून काही करून बाहेर पडणारच आणि म्हणूनच त्याची शेवटची इच्छा होती की त्याला इथे विजया मॅडम यांच्या हातची खिचडी खायची आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अबोलीने आपली बाजू मांडलेली असते. तर पुढील भागामध्ये आता मनवाचं म्हणणं असतं की जे काही घडलंय तो फक्त एक अपघात होता. तर इथे हार्ट अटॅकमुळे इथे मनोजचा जीव गेलेला आहे असं ती म्हणते. तेव्हा अबोली विचारते, तुझ्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा मनवा म्हणते, हो पुरावा आहे ना. स्ट्रेसमुळे इथे आता मनोजचा जीव गेलाय
आणि त्याला टॉर्चर केलं आहे. अंकुश आणि अबोली या दोघांनी मिळून इथे मनोजला टॉर्चर केलं आहे. त्याच्यामुळे त्याला स्ट्रेस आलं आणि म्हणून त्याला हार्ट अटॅक आला, असं इकडे आता मनवा म्हणते. आणि त्यामुळे अंकुश आणि अबोली यांच्यावरती आता अब्रू नुकसानीचा दावा मला ठोकायचा आहे, असं सुद्धा मनवा म्हणत असते.